या आठवड्यात झालेलं नॉमिनेशन टास्क हा सगळ्यात जबरदस्त टास्क होता, कारण पहिल्यांदा तर बिग बॉसनी जोड्या बनवल्या आणि प्रत्येक जोडीकडे 20,000 रुपये करन्सी दिली आणि जी कॅप्टन आहे अंकिता प्रभू वालावलकर हिच्याकडे 40,000 रुपये करन्सी होती। तर या जोड्या तर बिग बॉसनीच बनवलेल्या होत्या आणि त्या प्रत्येक जोडीला बीबी हबमध्ये जाऊन त्यांच्याकडे जी करन्सी आहे त्याच्यातून काही वस्तू ज्या त्यांना रोजच्या जीवनासाठी आवश्यक आहेत त्या घ्यायच्या होत्या। तर निर्णय क्षमता ज्यांची जास्त आहे त्या जोड्या अगोदर जाणार होत्या आणि निर्णय क्षमता कमी आहे ती जोडी शेवट जाणार होती, असं बिग बॉसनी नियम सांगितलेले होते। तर पहिल्यांदा पॅडी आणि योगिता, सूरज, निखिल, निक्की, घनश्याम, अरबाज, धनंजय, जान्हवी, वर्षा, वैभव, इरिना, अभिजित, आर्या अशा जोड्या बिग बॉसनी पाडलेल्या होत्या। तर त्याच्यानंतर त्यांनी काही सामान खरेदी करून आणलं, पण नॉमिनेशन टास्कमध्ये ट्विस्ट हा होता की या जोड्यांच्या समोर काहीतरी त्यांनी ज्या गोष्टी आणलेल्या आहेत त्या ठेवलेल्या होत्या आणि प्रत्येक जोडीने येऊन 2 जोड्या नॉमिनेट करायच्या होत्या आणि जर त्या जोड्या नॉमिनेट केल्या तर ज्यांना बहुमत मिळतील त्यांच्याकडून त्यांना असलेलं सामान म्हणजे त्यांनी घेतलेलं सामान हे त्यांच्याकडून काढून घेतलं जाणार होतं। तर असा हा नॉमिनेशनमध्ये आलेला टास्क होता। तर पहिली जोडी होती अभिजित आणि आर्या, ते समोर गेले। तर त्यांनी अंडी आपण ठीक आहे न खाता एक आठवडा जगू शकतो असं म्हणून त्यांनी पॅडी आणि योगिताकडे अंडी होती त्याच्यामुळे त्या पहिल्या जोडीला नॉमिनेट केलं। तर टोमॅटो आणि बटाटा खाऊन देखील आपण न खाता सुद्धा आपण जगू शकतो म्हणून त्यांनी घनश्याम आणि निक्कीला नॉमिनेट केलं। तर अभिजित आणि आर्या यांनी पॅडी, योगिता, घनश्याम, निक्की या चौघांना नॉमिनेट केलेलं होतं। अरबाज आणि डीपी यांनी पॅडी, योगिता आणि निखिल आणि सूरज या 2 जोड्यांना नॉमिनेट केलेलं होतं, कारण अंडी आणि बाथरूम ते सॅक्रिफाईस करू शकत होते। त्याच्यानंतर निखिल आणि सूरज यांच्या जोडीने अंड्यासाठी पॅडी, योगिता, तर टोमॅटो बटाटा यासाठी घनश्याम, निक्की या जोड्यांना नॉमिनेट केलेलं होतं। त्याच्यानंतर घनश्याम आणि निक्की यांची चौथी जोडी होती, तर यांनी आर्या आणि अभिजित आणि निखिल आणि सूरज या 2 जोड्या नॉमिनेट केलेल्या होत्या। पॅडी आणि योगिता यांची 5वी जोडी होती, यांनी सूरज, निखिल, घनश्याम, निक्की या 2 जोड्यांना नॉमिनेट केलेलं होतं। तर जान्हवी आणि वर्षा या दोघांनी मिळून सूरज आणि निखिल, पॅडी आणि योगिता या 2 जोड्या नॉमिनेट केलेल्या होत्या। म्हणजे बाथरूम शिवाय सगळेजण राहू शकत नव्हते, पण नॉमिनेट करण्यासाठी बाथरूम ते सॅक्रिफाईस करू शकत होते आणि अंडी तर त्यांनी पूर्णपणे सॅक्रिफाईस केलेली आहेत। तर इरिना आणि वैभव यांची लास्टची जोडी होती आणि त्यांनी अंडीसाठी पॅडी आणि योगिता, तर बाथरूमसाठी निखिल आणि सूरज या 2 जोड्यांना नॉमिनेट केलेलं आहे। अशा प्रकारे जास्तीत जास्त बहुमत मिळवून पॅडी, योगिता यांची एक जोडी, निखिल आणि सूरज, घनश्याम, निक्की या 3 जोड्या म्हणजेच 6 लोक नॉमिनेट झालेली आहेत। त्याच्यामध्ये पॅडी, योगिता, निखिल, सूरज, घनश्याम, निक्की हे 6 सदस्य आहेत। तर याच्यापैकी तुमचं मत कोणाला आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा नॉमिनेशन टास्क तुम्हाला कसा वाटला यासाठी व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा। अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।